हॅलो गाईज, मी तुमचा युनिक अन्या. गाईज बघू शकता, आजचा वार आहे सोमवार आणि आपल्याला हैदराबादवरून साताऱ्याचा लोड आलेला आहे. त्यामुळं आपण आलो इथे भरायला. इथे तर आपण सकाळीच आलो होतो, पण पार्टीने सांगितलं का संध्याकाळी गाडी लोड होणार आहे. त्यामुळं थांबलो आहे. आता जवळजवळ 5:45 वाजलेत आणि बघू शकता हाच गोडाऊन येतो लोडिंगचा. ते फायबरचे आपल्या डेकोरेशनचे सामान असतात ना, फायबरचे ते सामान इथं रेडी होत आहेत. पार्टीचा बोलणं असं आहे की अजून मटेरियल तुमचा रेडी झालेला नाही, रेडी होतो आहे. रेडी झाल्यानंतर मग लोड करायचं आहे. तर गाडी आपली नाईटला लोड करणार आहे. तर माझं म्हणणं, जर तुम्हाला नाईटलाच लोड करायचं असेल तर तुम्ही एवढं सकाळी कशाला बोलून घ्यायचं गाडी. माल तुमचा आज मटेरियल रेडी झाला की मग दुसऱ्या दिवशी बोलवा ना गाडी. हे आधीच गाडी बोलवतात आणि मटेरियल नंतर रेडी करतात. हा दिवशी आपल्याला हुसूरमध्ये पण झालं होतं. हुसूरला पण आपल्याला सकाळीच बोलवलं आणि रात्री 3 वाजता गाडी करली. हे पण बघू शकता गाईज, ह्या मूर्त्या पण सगळ्या फायबरच्या आहेत, म्हणजे अजून पूर्णपणे रेडी झालेल्या नाहीत. अजून रेडी करायचे बाकी आहेत. हा खाली कमलाचा फूल आहे, बाकी तो तिकडचा स्ट्रक्चर जेव्हा आपल्याला न्यायचा आहे तो स्ट्रक्चर आहे बघा. असं बहुतेक पेंटिंग झालेलं आहे, अजून बाकीचं काम बाकी आहे. हा कमलाचा फूल आहे, त्याचं पण पेंटिंग बाकी आहे, कोणीतरी ऑर्डर दिला असेल. तर काहीच बघू शकता, हे बघा हा मटेरियल अजून रेडी होतो आहे आपल्या गाडीच. येऊ का ना मेरी गाडी में. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण डेकोरेशनचा मटेरियल आहे आणि हे सगळं आपल्या गाडीत लोड होणार आहे. आता जस्ट पेंटिंग झालेलं आहे, आता जस्ट रेडी झालं आहे. हे बघा, हे तर अजून ओलाच आहे. आता जस्ट पेंटिंग केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 15 ते 20 मिनटात चुकेल आणि मालक आत्ता आला आहे. मालक आल्यानंतर मालक बोलतो आहे की अजून 1 तास लागेल लोडिंगला. तर बघूया आता किती वाजे बंद करतात. आता सध्या तर 8 वाजलेत. हे बघा, इकडं तिरुपती बालाजी आहे, इकडे लक्ष्मी आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे तयार होतात. तिकडे गणपती आहे. बघूया आता किती वाजेपर्यंत लोड होतं आहे. ती एक गाडी आली, ती गाडी झाल्यानंतर मग आपली गाडी होणार आहे. तर काहीच बघा, अजून पेंटिंगचं काम चालू आहे. तो व्हाईट कलर झालेला आहे आणि आता गोल्डन कलर चालू केलं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे गोल्डन कलर होत आहे. इकडे पण या स्ट्रक्चरला पण असंच आहे. अजून मला वाटतं जवळजवळ अजून तासाच्या वरती लागेल, कारण यांचं अजून पेंटिंगचंच काम झालेलं नाही आहे. पेंटिंगचं काम झाल्यानंतर गाडी आपली लोडिंग होईल. गाडी लागली आतमध्ये, तेव्हा गेटच्या आतमध्ये घेतली आणि अजून काम बरंच चालू आहे. हे पूर्ण काम झाल्यानंतर मग होईल आपल्या गाडीत लोड. आणि हा आहे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे, पूर्ण फायबरचं आहे बघा. तिकडे आहे अजून, तो तिकडे आहे, इकडे एक लागला आहे कामाला. तर काहीच बघू शकता, फायनली यांचं पेंटिंगचं काम पूर्णपणे झालेलं आहे. हे बघा, असं स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडला 2 छोटे शिखर आहेत आणि मध्ये मोठं शिखर आहे. हा पूर्ण तिरुपती बालाजीचं स्ट्रक्चर आहे. आता बघूया, लोड करतील बहुतेक आपल्या गाडीत. तर काहीच बघू शकता, टाईम वाजले 10 आणि फायनली घेतली गाडी आपली लोडिंग करायला. हे बघू शकता, हा खालचा स्ट्रक्चर आहे, वरती 2 लेबर चढलेत आणि बाकीचा मटेरियल तिकडे आपला घेतले. आता लोडिंग करायला गाडी आपली. तर काहीच बघू शकता तुम्ही, आता आपण आलेलो आहे इथे चर्चनमध्ये. चर्चन क्रॉस केला आताच आणि चाललो आहे पुढे बघा. इथून आपल्याला मंगळवेढा एक 22 किलोमीटर राहिलेला आहे आणि मंगळवेढ्यातनं आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे सरळ सांगोला मार्गे. तर आपण एकदम आतमधून आलेलो आहोत. गुलबर्गा मारून अफजलपूरवरनं डायरेक्ट आपण हा रस्ता आलमेलवरून इंडी करून हा रस्ता आलो आहे. सिंगल रस्ता आहे. मध्ये लागला आपल्याला एक जवळजवळ नाही म्हटलं तर 20-30 किलोमीटर एकदम बेकार रस्ता लागला. तिथेच आपला बराच टाईम गेला, त्यामुळे थोडासा उशीर झाला आहे. अजून 200 किलोमीटर बाकी आहे. 4.5-5 तासाचा रस्ता दाखवतोय. जाऊया रात्री 10 वाजेपर्यंत. 10 जास्तीत जास्त 11 वाजतील, कारण पार्टीने सांगितलं लवकर यायला. त्यांना काहीतरी उद्या ऑर्डर आहे, तर त्यासाठी आपल्याला लवकर जायचं नाही. तर उद्या सकाळी डिलेवरी द्यायची आपण ठरवली होती. तर काय हरकत नाही, थोडंसं रिस्क घेऊया आणि पोचू आणि भेटू गाईज. तर काय हरकत नाही, थोडंसं रिस्क घेऊया आणि पोचू पॉईंटला. तर गाईज भेटूया
सातारामध्ये अनलोडिंग पॉईंटवरती जाऊन. तर गाईज बघू शकता फायनली आपण सातारामध्ये आलो आहोत. सकाळी आलो आपण 6 वाजता. रात्री यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे आपण तिथे रस्त्यात झोपलो होतो 50-60 किलोमीटर पाठीमागे. आणि आता आलो साताऱ्यात. हे बघा हे त्यांचं मंडप डेकोरेशनवाल्यांचं घर आहे. इकडे गाड्या उड्या लागल्यात. तर गाईज फटाफट अनलोड करूया आणि इथून जाऊया मुंबईला. जर लोड भेटला तर लोड घेऊन जाऊया, नाहीतर मग एमटीच जाऊया. तर गाईज हा बघा हा सगळ्यात वरती राहतो. याला आम्ही नामा म्हणतो. आता इथे मराठीत काय म्हणतात काय माहिती नाही, पण आम्ही कर्नाटकमध्ये तर नामा म्हणतो. आणि आता यांनी पण इथं खाली रचायला घेतलं आहे. गाडी आपली झाली खाली. तर बघू शकता गाईज अशा प्रकारे याही खालचा बेस वरचा स्ट्रक्चर सगळं लावून रेडी केलेलं आहे. रेडी करून बघतायत कारण अजून थोडंसं गोल्डन कलर मारायचं आहे कारण तिकडं लय लाईट कलर झालेला आहे. त्यामुळं आता इथं एकदम डार्क कलर लावायचं आहे. आणि हे बघा यांच्या पण गाड्या आहेत इथं चालूक्य मंडप डेकोरेशनच्या. भेटू गाईज एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय.